डीसी जनरेटर मध्ये आपण सेल्फ एक्साइटेड जनरेटर हा टॉपिक घेत आहोत। सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये सर्वप्रथम आपण सिरीज जनरेटर हा एक जनरेटर घेत आहोत। सिरीज जनरेटर मध्ये जे डायग्राम आपल्याला ब्लॅक बोर्डवर दिसत आहे, या ब्लॅक बोर्ड मध्ये सर्वप्रथम दोन वायडिंग सिरीज जनरेटर मध्ये असतात। एक असते सिरीज फील्ड वायडिंग आणि दुसरी असते आर्मेचर वायडिंग। यामध्ये सिरीज फील्ड वायडिंग व आर्मेचर वायडिंग हे एकमेकांच्या सिरीज मध्ये असते, एकमेकांच्या सिरीज मध्ये असते। त्यामुळे सेल्फ एक्साइटेड जनरेटर मध्ये सिरीज फील्ड वायडिंग मध्ये काही रेसिड्युअल मॅग्नेटिझम असते, म्हणजेच काही शिल्लक चुंबकीय रेषा या फील्ड वायडिंग मध्ये असते। त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या एसी मोटरद्वारे आर्मेचरचा शॉक जर आपण फिरवला तर आर्मेचर फिरायला लागेल। आर्मेचर फिरत असताना या सिरीज फील्ड वायडिंग मध्ये काही शिल्लक चुंबकीय रेषा या आर्मेचरद्वारे कापल्या जाईल व या आर्मेचर मध्ये काही प्रमाणात ईएमएफ तयार होईल, म्हणजेच 2 ते 4 व्होल्ट। लक्षात। त्यानंतर या जनरेटरला आपण लोड दिलेला आहे, हा लोड आहे। इथे आपण स्विच जोडलेली आहे, वन वे स्विच, आणि इथे आपण डॅम दिलेला आहे। तर हा जो आहे हा लोड आहे, याला आपण काय म्हणतो, लोड। हा लोड दिलेला आहे। आता जेव्हा काही प्रमाणात या आर्मेचर मध्ये ईएमएफ तयार होईल तेव्हा आर्मेचर वायडिंग मधून करंट वाहील आणि आर्मेचर वायडिंग मधला जो करंट आहे तो कोणाला मिळेल, सिरीज फील्डला मिळेल, आणि सिरीज फील्ड मधून वाहत जाऊन तो लोड मार्फत परत कुठे जाईल, आर्मेचर वायडिंगला येईल। आता जेव्हा आपण लोड वाढवू तर लोड जेवढं वाढवू तर लोड करंट वाढेल। लोड करंट वाढल्यामुळे जास्तीत जास्त करंट हा आर्मेचरला मिळेल, म्हणजे आर्मेचर वायडिंगला मिळेल, आणि आर्मेचर वायडिंग मधून हा जो करंट आहे तो सिरीज फील्डला येईल, आणि सिरीज फील्ड काय करेल, स्वतःच्या ज्या फ्लक्स आहे त्या वाढवेल, आणि ह्या स्वतःच्या ज्या फ्लक्स आहे त्या फ्लक्स या आर्मेचरद्वारे कापल्या जाईल, आणि या आर्मेचर मध्ये जास्तीत जास्त ईएमएफ तयार होईल। हा फिगर दिलेला आहे की सर्वप्रथम रेसिड्युअल मॅग्नेटिझम या ए मध्ये आहे। रेसिड्युअल मॅग्नेटिझम द्वारे काही प्रमाणात ईएमएफ तयार करेल सिरीज जनरेटर, आणि त्यानंतर जसजसा फील्ड करंट वाढेल तसतसा या आर्मेचर मध्ये ईएमएफ सुद्धा वाढेल। मग जेव्हा सॅच्युरेशन पॉइंट येईल, म्हणजे समजा मी लोड जास्तीत जास्त वाढवलं तर जास्तीत जास्त ईएमएफ तयार होणार नाही, म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला टर्मिनल व्होल्टेज मिळणार नाही। ते एक सॅच्युरेशन पॉइंट मध्ये आहे की जेव्हा समजा आपण लोड वाढवलं तर काय होईल, लोड करंट वाढेल। लोड करंट वाढल्यामुळे आर्मेचर मध्ये सुद्धा व्होल्टेज ड्रॉप होईल, म्हणजे आर्मेचर करंट वाढल्यामुळे आर्मेचर रिएक्शन वाढेल, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप होईल। आर्मेचर रिएक्शन वाढल्यामुळे मिळणारा जो टर्मिनल व्होल्टेज आहे तो कमी होईल, म्हणजे समजा आपण जास्त सॅच्युरेशन पॉइंटच्या जास्त लोड वाढवलं तरी सुद्धा आपलं टर्मिनल व्होल्टेज कमी होईल, म्हणजे सॅच्युरेशन पॉइंट पर्यंत आपलं जे व्होल्टेज आहे ते स्थिर असते। टर्मिनल व्होल्टेजला मिळणारे जे व्होल्टेज आहे ते स्थिर असते। म्हणून सिरीज जनरेटर मध्ये IA बरोबर ISC बरोबर IM, म्हणजे आर्मेचर करंट इज इक्वल टू सिरीज करंट इज इक्वल टू लोड करंट, आणि आर्मेचर मध्ये निर्माण होणारा ईएमएफ हा आर्मेचर मध्ये होणारा ड्रॉप प्लस सिरीज फील्ड वायडिंग मध्ये होणारा ड्रॉप प्लस टर्मिनल व्होल्टेज, म्हणजे एवढं व्होल्टेज ड्रॉप होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला टर्मिनल व्होल्टेज मिळेल। बस।